ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगम महाराज की जय. राजाधिराज सद्गुरु श्री काळसिद्धेश्वर महाराज. आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयासेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आजची जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व आहे. याच पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असंही म्हणतात. या पौर्णिमेला बुद्ध जयंती असंही म्हणतात. राजा शुद्धोधन आणि राणी मायावती यांना जे पुत्ररत्न झालं त्याचं नाव पुढे सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं. तेच म्हणजे आपले गौतम बुद्ध होते. पुढे मोठं झाल्यानंतर त्यांचं पण लग्न करण्यात आलं. कारण वास्तविक लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांची पत्रिका दाखवली होती एका ज्योतिषाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की याचे ग्रह जास्तीत जास्त साधू होण्याचे आहेत. हा साधू होईल आणि हजारो लोकांचा उद्धार याच्याकडून होईल. पण हे ऐकल्यानंतर वडिलांना खूप भीती वाटली. त्यांनी सांगितले हे न होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. वेगवेगळे उपाय करण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा ते लहान असताना आपल्या गड्याबरोबर म्हणजे नोकराबरोबर जेव्हा ते असं फेरफटका मारायला गेले गावात तेव्हा त्यांना 3 दृश्य दिसली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक म्हणजे आजारी वृद्ध ग्रस्त त्यांना दिसला. अगदी दुसरा दिसला जक्कड म्हातारा म्हणजे तोच एकदम वृद्ध. दुसरा दिसला रोगी दिसला एक जर्जर रोगी. आणि तिसरं दृश्य दिसलं म्हणजे अंतरयात्रा आहे. अंत्ययात्रा काढतात ना शेवटी. ही अंत्ययात्रा त्यांनी बघितली. तेव्हा त्यांनी त्या नोकराला विचारलं की हे जे वृद्धपण आहे ते मला पण आहे का. त्यांनी सांगितलं जो जन्माला आलाय त्याला वृद्ध अवस्था पण येणार आहे. कारण ज्या 6 अवस्था सांगितलेल्या आहेत प्रत्येकाला की जन्माला येणं, नंतर लहान बालक, नंतर तरुणपणा, नंतर त्याच्यापेक्षा मोठा आणखी आणि पुढे वृद्ध आणि शेवटी मृत्यूची अवस्था सगळ्यांना आहे. या 6 अवस्था तुम्ही राजकुमार असला तरी तुम्हाला आहेत.
दुसरं त्यांनी बघितलं, एक रोगी बघितला. ते म्हणाले, ही अवस्था मला पण आहे का, मला पण येऊ शकते का? ते म्हणाले, देह आहे म्हटलं तिथे रोग येणार. वास्तविक देहाला काय म्हटलेलं संतांनी माहिती ना तुम्हाला? रोगाचं माहेर घर. जसं आपण डेपो म्हणतो ना, डेपो, त्या डेपोमध्ये सगळ्या बसेस असतात. सावंतवाडी, कुडाळ, चिपळूण, जळगाव, पाचोरा, सगळ्या बसेस तिथे असतात. त्याला म्हणतात डेपो. तसं हा देह सुद्धा एक डेपो सारखा आहे. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे आजार भरलेले आहेत. आता तुम्हाला काय माहिती नसतील किती प्रकारचे आजार आहेत. तुम्ही एकदा केम हॉस्पिटल किंवा तुमचं सायन हॉस्पिटलला एकदा भेट देऊन या. तिथे सगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला बघायला मिळते. एकाचा आजार दुसऱ्याला नाही आहे. म्हणजे हा सगळा विचार त्यांना लहानपणी आला आणि त्यांनी विचारला नोकराला की हे आजार पण मला पण येईल का? ते म्हणाले, हो, जिथे देह आहे तिथे हे आहे. देहाच्या वेगवेगळ्या अवस्थातून प्रत्येकाला जावं लागतं. मग तिसरं जे बघितलं त्यांनी की अंत्ययात्रा निघालेली होती, एका प्रेतयात्रा निघालेली होती. ती बघितल्यावर ते म्हणाले, ही सगळी गर्दी कुठे चालली आहे? ते म्हणाले, ही जी वरती झोपलेली व्यक्ती ही मेली आहे, आता जिवंत नाही आहे म्हणून त्याला घेऊन चालले. कुठे घेऊन चालले? तर या सगळं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जन्माला जो आलाय त्याला ही पण अवस्था आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचं विचारचक्र चालू झालं की ही सगळी जी दुःख आहेत माणसाला, या दुःखातून त्याला कसं बाहेर पडता येईल, दुःख कसं कमी करता येईल, याच्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणजे विचारचक्र त्यांचं चालू झालं. पण आजच्या पौर्णिमेबद्दल विशेष सांगायचं म्हटलं तर आजच्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला. आजच्याच वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि आजच्याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं महानिर्वाण पण त्याच दिवशी झालेलं आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी एकाच दिवशी झालेल्या आहेत. एकाच दिवशी म्हणजे एकाच सगळ्या जुळून आलेल्या त्याच दिवशी. तर जगामध्ये हे गौतम बुद्ध म्हणजे एकमेव संत आहेत की हे तिन्ही गोष्टी, त्यांच्या तिन्ही घटना त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता गौतम बुद्धांबद्दल म्हणायचं झालं तर जगामध्ये जास्तीत जास्त शिष्य कोणाचे आहेत? येशू ख्रिस्तांचे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले की 2 अब्जाच्या वरती येशू ख्रिस्तांचे शिष्य आहेत आणि त्याच्याही पुढे गौतम बुद्धांचे शिष्य 2 अब्ज आणि त्याच्या पुढे भरपूर आहेत. म्हणजे सर्व देशात या शिष्यांची संख्या भरलेली, त्यांचे अनुयायी जास्त आहेत. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने असं शोधून काढलं की जगामध्ये 100 संत असे बघितले आणि त्या 100 संतांमध्ये अनुयायी कोणाचे जास्त आहेत, कोणाचा बोध श्रेष्ठ आहे, कोणाचं ज्ञान श्रेष्ठ आहे, यात त्यांनी बघितलं तर त्यात सगळ्यात पहिला नंबर गौतम बुद्धांचा लागतो. म्हणजे गौतम बुद्ध पहिल्या नंबरवर आहेत. भगवान रजनीशांनी असं म्हटलेलं आहे की गौतम बुद्धांसारखा श्रेष्ठ महापुरुष ना भारत जन्माला पुन्हा घालू शकला, नाही तर परदेशी, म्हणजे परदेश आपण ज्याला म्हणतो, त्यांनी सुद्धा जन्माला घातलेला नाही असा महापुरुष. म्हणजे एकमेव ते श्रेष्ठ आहेत. आणि यांची जर आपण बघितले तर अनेक ठिकाणी म्हणजे जवळजवळ जगभर यांचे अनुयायी आहेत. म्हणजे भारतात आहेत, मलेशियामध्ये आहेत, सिंगापूरमध्ये आहेत, अमेरिकामध्ये आहेत, चायनामध्ये आहेत, कंबोडियामध्ये आहेत, मलेशियामध्ये आहेत, इंडोनेशियात आहेत, म्यानमारमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत. सगळ्या देशांमध्ये जवळजवळ 100 देशांपेक्षाही जास्त ठिकाणी यांचे अनुयायी पसरलेले आहेत. म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला? इसवी सन 563. 563 जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत गौतम बुद्धांना कोण विसरलंय का? कोणी विसरलेलं नाही. कारण त्यांचा बोधच इतका श्रेष्ठ आहे आणि इतका पटण्यासारखा आहे. आपल्याला आपण विचार केला तर आपण वाचलं तर आपणही विसरू शकणार नाही. म्हणजे या गौतम बुद्धांची आपण जर नावं बघितली तर त्यांना
शाक्य मुनी म्हणून पण म्हटलं जातं, सिद्धार्थ म्हणून पण ओळखलं जातं. आणि त्यांची आई जन्म झाल्याबरोबर 7व्या दिवशी तिने देह ठेवलेला आहे. आणि त्याच्या पुढचं पालन पोषण त्यांची मावशी आणि दुसरी आई या दोघांनी केलेलं आहे. जिचं नाव गौतमी होतं म्हणून त्यांना गौतम नाव पडलेलं, म्हणून गौतम बुद्ध म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. म्हणजे असं आपण बघितलं तर गौतम बुद्धांचं बद्दल सांगायचं झालं तर त्यांची तीर्थक्षेत्र कोणती आहेत? एक गया, दुसरं म्हणजे सारनाथ, तिसरं म्हणजे कुशीनगर. अशा ठिकाणी जगात 4 ठिकाणी त्यांची तीर्थक्षेत्र मानली जातात. आणि कुशीनगर म्हणून जे आपल्याला माहिती आहे, कुशीनगरची दादरवरून ट्रेन निघते, त्या कुशीनगरला त्यांचं महानिर्वाण झालेलं आहे. म्हणून कुशीनगर सुद्धा एक महत्त्वाचं केंद्र स्थान म्हणून मानलं जातं. आता गौतम बुद्धांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी जी काही पहिली दृश्य बघितलेली होती, ती पहिली दृश्य त्यांच्या डोक्यात तशीच होती की या दुःखातून माणसाची सुटका कशी होईल. आणि हाच विचार, याच्यासाठी ज्ञानप्राप्ती होणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला तो उपाय माहिती आहे, कसं कमी करायचं, कसं दुर्लक्ष करायचं, किंवा ते कुठल्या उपायाने कमी करता येईल हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी ते ज्ञानप्राप्तीसाठी घरातून जेव्हा निघतात तेव्हा त्यांची जी पत्नी असते ती झोपलेली असते आणि त्यांचा लहान मुलगा असतो राहुल, त्याचं एकदा ते दर्शन घेतात आणि रात्रीच ते बाहेर पडतात. आणि असं बाहेर पडल्यानंतर की आतमध्ये प्रचंड तळमळ असल्यानं त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केलेले आहेत. आणि असे प्रवास करता 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 गया येथे ज्या ठिकाणी ते आले त्या ठिकाणी निरंजना नदीच्या काठी तिथे ते पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसलेले असताना त्या ठिकाणी त्यांना ज्ञान झालेलं आहे. ज्ञानाची प्राप्ती आजच्या दिवशी निरंजना नदीच्या काठावर पिंपळाच्या वृक्षाच्या खाली त्यांना झालेली आहे. म्हणून असं झाल्यानंतर त्यांना लोक बुद्ध या नावाने ओळखू लागले. आणि ज्या वृक्षाच्या झाडाखाली त्यांना बोध झाला त्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हटलं जातं, पिंपळाला बोधिवृक्ष म्हटलं जातं. झाल्यानंतर विचार करून त्यांनी पुढे संबंध जगाला बोध केलेला आहे की दुःख आपल्याला जे होतं ते दुःखाचं कारण काय आहे? मुख्य दुःखाचं कारण आहे की अज्ञान. अज्ञानामुळे आपल्याला दुःख होतं. कारण अज्ञान म्हणजे काय? मी म्हणजे आपण, मीपणामुळे. अज्ञान म्हणजे काय? मीपणा म्हणजे काय? अहंकार. म्हणजे अज्ञान म्हणजे मीपणा म्हणजे अज्ञान. संग जडाला म्हटलेलं आहे त्यांनी. हा अज्ञानाचा संग जोपर्यंत माणसाला जडलेला आहे तोपर्यंत दुःखातून त्याची सुटका होणार नाही. म्हणून संत आज आपल्याला सगळ्यांना काय ओरडून सांगतात की तुम्ही ज्ञान घ्या, ज्ञान प्राप्त करा. आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर काय होईल? ज्ञान अज्ञान नाशा. ज्ञान झाल्यावर अज्ञान आपोआप नाहीसं होतं. जसं रात्र आहे पण उजाडल्यानंतर रात्रीचा काळोख सगळा आपोआप नाहीसा होतो, तसं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान आपोआप जातं. आणि अज्ञान गेलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी जातात. एक अज्ञान जर तुम्हाला असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम शास्त्रांनी सांगितलंय की अज्ञानामुळे माणसाला अनेक जन्म घ्यावे लागतात. आणि जन्म घेणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. जन्म घेणं म्हणजे आईच्या पोटात 9 महिने राहणं. आता आईच्या पोटात 9 महिने राहिल्यानंतर जी काय स्थिती असते त्या आतल्या बालकाची, हे तुम्ही ज्ञानेश्वरीत वाचा, दासबोधात वाचा, सगळं वर्णन केलेलं आहे. तिथे असे AC आणि फॅन आहेत का? नाही. आतमध्ये ते असं बसलेलं असतं ते मूल. 9 महिने त्याला शिक्षा असते. आणि ही शिक्षा सहन करताना तो देवाला प्रार्थना करतो की मला याच्यातून सोडव, मी तुला विसरणार नाही, अशी प्रार्थना देवाला करतो. की मी कोण आहे, मी कुठे येऊन बसलो, मला या दुःखातून सोडव, म्हणून तो देवाला प्रार्थना करतो. पण ही सगळी प्रार्थना देव ऐकतो आणि देव त्याची सुटका करतो. पण बाहेर आल्यानंतर जेव्हा बाहेरच्या जगाचा वारा लागतो त्याला तो विसरून जातो मी कोण आहे आणि मी काय प्रार्थना केली होती.
त्याची ती प्रार्थना राहते बाजूला आणि त्याला एक 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 नवीन नवीन चिटकायला लागतात. जसं आता तुम्ही इथे प्रवचन ऐकल्यानंतर कार्यक्रम संपला की इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला चिटकतं ना सगळं. उद्या भाजी काय करायची, उद्या चहाला दूध नाही, कोणी सांगतं का तुम्हाला? आपोआप चिटकतं. तसं हे त्यांनी गौतम बुद्धांनी काय सांगितलंय, पहिलं आपलं अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेल्यानंतर सगळ्यात मुख्य महत्त्वाचा उपाय काय? ज्ञान घेतलं पाहिजे त्यांनी. आणि ज्ञान घेण्यासाठी कुठे जायला पाहिजे? गुरूंकडे जायला पाहिजे. गुरुशिवाय कदापि तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. तुम्ही किती जरी शहाणे असलात आणि किती पुस्तकं वाचले आणि किती पंडित झालात तरी सुद्धा संत कबीरांनी म्हटलंय की आम्हाला पंडित भेटले, आम्हाला भरपूर शास्त्र वाचणारी माणसं भेटली, आम्हाला चांगली चांगली प्रवचनकार माणसं मिळाली, पण हे सगळे मिळून सुद्धा आपल्या जवळचा देव दाखवणारा कुणी भेटला नाही. म्हणजे हे सगळं बाकीचं ज्ञान देत राहिले तुम्हाला, पण जवळचा देव कोणी दाखवला का? जवळचा देव कोणी दाखवला? अशा महाराजांसारख्या महान संतांनी दाखवला. या महान संतांनी काय सांगितलं? मुझको कहाँ खोजे तू वंदे, हरदम तेरे साथ में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काशी कैलास में. अरे मला कुठे काशी आणि कैलासमध्ये शोधतो? मी मंदिरात नाही, मी मशिदीत नाही, मी तुझ्या जवळ आहे. जवळ हे तुकाराम महाराज यांनी ओळखलं म्हणून ते म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा संगाती. हे त्यांनी ओळखलं होतं, त्याची त्यांना प्रचिती होती की मी काहीच करू शकत नाही, तो आत आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आपण बारीक विचार केला तर बघा, आता या ठिकाणी प्रवचन चालू आहे, तो आत आहे म्हणून. आतल्याची जर अवकृपा झाली तर प्रवचन बंद होईल. मग प्रवचन मी केलं असं म्हणू शकतो का आपण? बोलवितो, आतून बोलवितो, आतून तो सगळी शक्ती देतो म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तसं गौतम बुद्धांना एक मूर्ख व्यक्ती भेटली आणि त्यांना सांगितलं, म्हणाले महाराज मला दुःख का होतं पुन्हा पुन्हा? एक दुःख झालं, मी थोडं विसरतो, परत दुसरं येतं, परत त्याच्यात मी पुन्हा कितपत पडतो, परत तिसरं येतं, असं का होतं? तेव्हा त्यांनी छान उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले की हे दुःख तुम्हाला का पुन्हा पुन्हा येतं? तुम्ही त्याला पकडून ठेवता म्हणून. तुम्ही त्याला पकडून ठेवता म्हणून दुःख पुन्हा पुन्हा येतं. जर तुम्ही हातात एखाद्याच्या, त्यांनी म्हटलंय उदाहरण छान दिलंय त्यांनी, की हातात जर कोळसा किंवा निखारा तुमच्या हातात दिला, हात भाजणारच. मग हात जर भाजायला नको असं तर निखारा टाकून द्यायला पाहिजे हातातला. तसं ज्या दुःखामुळे तुम्हाला दुःख होतं ते दुःख पकडलेलं सोडून द्या ना, मोकळे व्हा, म्हणजे ते दुःख तुम्हाला सतावणार नाही. तुम्ही पकडून धरता, मला दुःख होतं, मला दुःख होतं, मला दुःख होतं, अशामुळे पकडल्यामुळे ते कोळशासारखं तुमचे हात भाजतात, म्हणजे मनाला ते चटकं देतं. म्हणून ते त्यांनी छान उपाय सांगितलं की जे पकडलं ते सोडा आधी. एक पक्षी होता आणि त्या पक्षाने काय केलं तुम्हाला माहिती आहे? आता कोळी मासे घेऊन जातात ना डोक्यावर, त्या माशाच टोपलीत मासे ठेवले होते, छोटे छोटे मासे. त्या पक्षाने घेऊन एक मासा तोंडात पकडला आणि तो वरती उडायला लागला की आता आपण कुठेतरी बसू, वरती चांगली जागा शोधून आणि तिथे खाऊ, बिनधास्त आपण एकटेच खायचं. म्हणून तो मासा घेऊन उडाला. ते एका घारीने बघितलं. ती म्हणाली की याच्या तोंडातला मासा आपल्याला काढायला पाहिजे, आपल्याला काय त्रास नाही, नुसता ओढायचा आहे तोंडातला भात. म्हणून ती तिच्या पाठी पळायला लागली, त्या पक्षाच्या पाठी. त्याच्याबरोबर दुसरे पण पळायला लागले, मला मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे. त्या पक्षाने मागे वळून बघितलं, अरे बापरे, मागे थवाच्या थवा होता पक्ष्यांचा. म्हणाले एवढे सगळे कशामुळे माझ्या पाठी लागलेत? काय तो पक्षी आवडत होता त्यांना? मग कशासाठी? त्या माशाच्या तुकड्यासाठी. त्यांनी काय केलं, हे पाठीमागून येतात म्हणजे त्यांनी लेफ्टला टर्न घेतला, लेफ्ट साईडला पळायला लागला. ही सगळी कंपनी त्याच्या मागे पळायला लागली. मग त्यांनी राईटला टर्न घेतला यांना चुकवण्यासाठी. हे सगळे वळले पुन्हा राईटला. अशा सगळ्या दिशांना फिरल्यानंतर तो पक्षी दमला आणि तो म्हणाला की हे काय आज माझी पाठ सोडत नाहीत. इकडे तर तोंडात तो मासा पकडलेला जड झालाय त्याला,
आणि तो खायचा आहे, वाचवायचा आहे, आपला आहे म्हणून त्याने तो पण पळतोय आणि बाकीचे पण तो आपल्याला मिळणार म्हणून ते पण पळतात. पण जेव्हा त्याला अशी बुद्धी झाली की मला हे दुःख का होतंय, हे सगळे माझ्या का पाठी लागलेत, तोंडात मासा आहे म्हणून त्याने फटकन खाली टाकून दिला. सगळ्यांनी त्याची पाठ सोडून दिली आणि सगळे त्या माशावर तुटून पडले. मासे किती होते? एक. पक्षी किती होते? अनेक. आणि त्या पक्षाला जेव्हा कळलं की माझ्या दुःखाचं कारण माझ्या जवळच आहे, म्हणून मी जे पकडलंय ते मी सोडतो पहिला आधी. आणि मग ती सगळी गँग तिकडे गेली आणि तिकडे भांडाभांडी करायला लागली, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. म्हणजे असं उदाहरण, या उदाहरणावरून काय की माणसाची स्थिती अशीच आहे. जे काय पकडलं त्याच्यामुळेच आपल्याला दुःख होतं, सोडलं की. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तुम्हीच बांधून घेतलंय स्वतःला. माझं घर, माझा बंगला, माझी मुलं, माझे सगळं. कोणी बांधलंय तुम्हाला? नाही ना. तुम्हीच बांधून घेतलंय. मग ते सोडायचं, आम्ही सोडायचं? महाराजांनी सोडायचं? बांधलंय तुम्ही, सोडणार कोण? तुमचं तुम्हाला सोडायला पाहिजे. म्हणून बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. त्यातून मोकळं झालं पाहिजे. तसं गौतम बुद्धांनी त्यांना छान उदाहरण दिलं. दुसरा एक भेटला त्यांना, कारण त्यांचं असं एका गावातून दुसऱ्या गावात जे जे कोणी भेटतील त्यांना उपदेश करत ते निघायचे. दुसरी एक व्यक्ती त्यांना भेटली आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले महाराज मला ज्ञान पाहिजे. म्हणाले मग काय कठीण आहे त्याच्यात, मिळेल ना तुम्हाला ज्ञान. मग काय करायला लागेल? म्हणाले आमच्याजवळ राहावं लागेल, सेवा करावी लागेल. म्हणाले तेवढं मला होणार नाही, मी सेवा करू शकत नाही, राहू त्याहून शकत नाही. मी तुमच्याजवळ राहणार पण नाही आणि सेवा पण नाही करणार. ते न करता कसं मला ज्ञान होईल तेवढं सांगा. ते म्हणाले अरे नाव जर तुम्हाला पाण्यातून चालवायचे असेल तर ते वलवायला पतवार ज्याला म्हणतात ते नसेल तर नाव पुढे जाईल का? म्हणजे तू असं बोलतोयस की काही न करता मला त्याचं फळ मिळालं पाहिजे, मेवा मिळाला पाहिजे. कधी मिळाला होता? मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? अरे त्यांनी सांगितलं जर अशी पतवार त्याच्या हातात नसेल तर काय होईल बोटीचं? म्हणाले तो पडेल खाली, बोट उलटी होईल आणि तो वाहून जाईल. म्हणाले मग तसंच इथे पण आहे. इथे पण तुला जर याच्यातून वाचायचं असेल तर तुला सेवा केली पाहिजे आणि सेवा केली पाहिजे, गुरूंवर प्रेम केलं पाहिजे, गुरूंच्या सहवासात राहिलं पाहिजे. पण आपण सगळ्यांनी जर बघितलं तर आपण ह्याच्यात किती ठिकाणी उतरतो आपण जरा विचार करा. या तिन्ही गोष्टीपैकी त्यांनी सांगितलेलं किती गोष्टींमध्ये आम्ही ते करू शकतो, ऐकू शकतो. सेवा करायला सांगितले तुम्ही अशी कारणं सांगता, एक एक अशी एक एक कारणं देता तुम्ही की आम्हाला हसायचं की काय करायचं कळत नाही. जर तुम्हाला हे पाहिजे, याच्यातून सुटायचं असेल तर उपाय करायलाच पाहिजे. तसं मग त्याला नंतर लक्षात आलं की हे जर ज्ञान पाहिजे असेल तर त्यांनी काय सांगितलं, आधी तुला संतांची सेवा केली पाहिजे, संतांना प्रसन्न केलं पाहिजे आणि प्रसन्न संत झाल्यानंतरच तुला ती गुरु संतोष मात्रेण सिद्धिर्भवती शाश्वती. गुरूंच्या संतोषाने तुम्हाला शाश्वत सिद्धी मिळेल, त्याच्याशिवाय नाही. गुरूंचा संतोष महत्वाचा आहे. आता आपण 48 वर्ष सेवा केली म्हणून आपण इथे बोलू शकतो. त्यांच्या कृपेने हे सगळं चाललेलं, त्याच्या पाठीमागे ही सेवा आहे आणि सेवेने गुरु संतुष्ट होतात. असं काय कपडे आणि पैसे देऊन संतुष्ट होतात का? सेवेने की तुम्ही सेवा किती मनापासून करतात हे महत्वाचं आहे. असो तर गौतम बुद्ध असे पुढे जायला निघाले तर जाता जाता त्यांना अनेक अशी जी काही माणसं भेटत गेली वेड्यासारखी, तेव्हा त्यांनी त्या माणसांना गौतम बुद्धांमध्ये एक अद्भुत शक्ती दिसल्या. कोणत्या शक्ती दिसल्या? की गौतम बुद्धांकडे एक महत्वाची शक्ती होती की त्यांच्या समोर आलेली माणसं नुसतं न बोलता त्यांच्या मनात काय चाललेलं आहे त्यांना समजत होतं. ही एक शक्ती, अद्भुत शक्ती त्यांच्याकडे होती. दुसरी शक्ती काय होती? भविष्यवाणी. त्याने जी भविष्यवाणी केलेली आहे
ती आजपर्यंत सत्यात उतरलेली आहे, म्हणजे ती खरी ठरलेली आहे. म्हणजे ही सुद्धा एक शक्ती आहे. तिसरी शक्ती काय होती? स्पर्श शक्ती. स्पर्श शक्ती म्हणजे त्यांनी आपल्या स्पर्शाने, हाताच्या स्पर्शाने अनेक रोग्यांना बरं केलेलं आहे. हातातून आशीर्वाद देऊन, स्पर्श करून. कारण संत काय करतात? प्रसाद देऊन, स्पर्श करून, बोलून, बोध करून शिष्यावर दया करत असतात, कृपा करत असतात. तसं ही एक शक्ती होती. आणि दुसरी एक गोष्ट होती की त्यांना घर बसल्या त्या जागेवर जगात काय चाललं हे दिसत होतं. कुठे काय चाललं हे डोळे बंद करून त्यांना सगळं समजत होतं, सगळं दिसत होतं. अशा अद्भुत शक्ती गौतम बुद्धांना प्राप्त झालेल्या होत्या. का प्राप्त झाल्या होत्या? घरात बसून होतील? त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं? देहाला कष्ट दिली, भिक्षा मागितली, नाही भिक्षा मागितली तसेच बसले, नाही मिळाली तर. म्हणजे सगळ्या प्रकारच्या परीक्षांना उतरून, आपल्या देहाला कष्ट देऊन, मनाचा मार करून, देहाला कष्ट देऊन, अशा परिस्थितीत ते त्यांनी साधना केलेली असल्यामुळे त्याचं फळ काय झालं? उत्तम फळ त्यांना प्राप्त झालं. आणि म्हणून त्यांनी त्यांचा बोध सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली. त्यांनी एका मुलाला सांगितलं की बघ, एक दगड दिला आणि सांगितलं हा दगड तुझ्याकडे ठेव, असाच पकडून धरायचा. आता पकडून धरल्याबरोबर ते त्याच्या समोर बसलेले होते आणि तो मुलगा बसलेला होता समोर त्याच्या. पकडून धरल्यावर त्यांनी तो दगड पकडून धरला. पकड तुझ्या हातात. आता पकडून 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 पुढे काय झालं, काय करायचं सांगितलंच नाही, नुसतं हातात दगड पकड म्हणून सांगितलं. तो पकडून बसला, पण त्याचा लागला हात दुखायला. म्हणाले महाराज या दगडाचं काय करायचं? म्हणाले लागला ना हात दुखायला, लक्षात ठेव कुठली गोष्ट अशी तुम्ही पकडली की त्याची परिणिती अशात होते, दुःखात होते. आता बघा तुम्ही, आता आपल्या कोल्हापूरच्या मठामध्ये जी घंटा आहे ना मोठी, आरतीच्या वेळेला वाजवतात ती मोठी घंटा. ते एक, आता आम्ही घंटा वाजवायचो आरती करताना, आमचं बघून एखादी मुंबईचा मुलगा आला होता आणि तो म्हणाला ताई मी वाजवतो आज. म्हटलं वाजवा ना. त्या आपली आरती कशी जोरात म्हणतात ना, याची दान देगा द्यावं, धाड 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 वाजवतोय. यांचा एक गृहपदेने एक कडवं होईपर्यंत याचा हात दुखायला लागला. आता हात दुखायला खाली केला तर घंटा वाजवायची बंद होईल, आरती चालू आहे. मग तो मला विचारला काय करायचं? डाव्या हाताने वाजवायला लागला. डावा हात दुखायला लागला, परत उजव्या हाताने वाजवायला लागला. मला म्हणाला तुम्ही तर हात बदलत नाही, तुम्ही एकाच हाताने वाजवता, माझे काय हात दुखत होते? कारण आहे त्याला, तू जोरात वाजवत होता, जोरात पकडायला जात होता, जोरात वाजवत होता, त्यामुळे तू लवकर दमत होता. तेच जर तू हळू वाजवलं बरोबर त्या तालामध्ये, तर शेवटपर्यंत तुला हात खाली करायची गरजच नाही, हात बदलायची गरजच नाही. तसं संसाराला किंवा या जगातल्या वस्तूंना जर आम्ही असं जोरात पकडायला गेलो तर काय होईल? असं दमायला होईल. साध्या गोष्टीवरून आपल्याला कळतं की इतकं जर तुम्ही जलद पळायला लागले, समजून घ्यायचा आपला रिझल्ट आपण. मग त्याला म्हणाला हां असे ट्रिक आहे का, म्हणून मी तर जोर जोरात वाजवत होतो. म्हणजे सावकाश करायला पाहिजे ना, आपल्याला शेवटपर्यंत टिकायला पाहिजे ना. हेच तर लोकांना समजत नाही ना. म्हणजे अशा प्रकारे आपण जर गौतम बुद्धांचं सगळं जर चरित्र वाचलं आपण, तर ती चरित्र म्हणजे काय भरपूर आहे सांगण्यासारखं. तुम्हाला दिवस पुरणार नाही इतकं ते त्यांचं मोठं चरित्र आणि त्यांचा बोध मला तर इतका आवडतो. मी रोज वाचते. मी या नितीनला सांगितलं, म्हटलं ते जे बोध आहेत आणि ते मी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते त्याचे. म्हणाला आई तुमचा मोबाईल भरून जाईल, द्या माझ्याकडे, मी त्याचं एक तुम्हाला बाइंडिंग करून देतो पुस्तक. आणि ते सगळं बाइंडिंग करून त्याने पुस्तक, मला एवढा आनंद झाला. म्हणजे कोणी खायला दिलं आणि कपडे दिलं तर काय आनंद होईल, त्याच्यापेक्षा आनंद झाला. म्हटलं वा, हे तर परमनंट राहील आपल्याकडे, पाहिजे तेव्हा वाचा आणि पाहिजे तेव्हा आपल्याला मजेत आनंदात राहता येईल. आपल्या डोक्यात दुःख आलं की लगेच पुस्तक उघडायचं, गौतम बुद्धांचं वाचायचं, लगेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ते मिळून जातं आपल्याला.
अशा प्रकारे आता गौतम बुद्धांचं जे आपण ऐकलं आतापर्यंत, त्यांचे अनुयायी भरपूर आहेत आणि त्यांना महामानव, विश्व मानव म्हटलं जातं, गुरु म्हटलं जातं. इतके ते महान होते आणि त्यांचा बोधही महान आहे आणि त्यांची वचन तर भरपूरच आहेत. सगळ्यांनी त्यांच्याबद्दल पुस्तकं लिहिलेली आहेत गौतम बुद्धांबद्दल. तुम्ही भगवान रजनीशांची पुस्तकं बघा किंवा अशी बेलसरे बाबांची वगैरे अनेक पुस्तकांमध्ये गौतम बुद्धांबद्दल छान म्हटलेलं आहे की जरी गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, ते बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात, पण गौतम बुद्धांची शिकवण आपल्याला आधी कळली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं रोज वाचन पाहिजे. तर हे वचन जसं तुम्हाला मी सांगितलं, गुरुगीता तुम्ही रोज वाचत जा. गुरुगीता वाचली की तुम्हाला गुरूंचं महत्त्व काय आहे ते कळेल, की गुरु आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि गुरूंशिवाय काही होणार नाही आपलं. आपली नाव पुढे जाणारच नाही. आणि या संसाराच्या या भवसागरामध्ये एवढे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी आहेत की कधी आपली ओढी उलटून टाकतील आपल्याला पत्ता लागणार नाही. म्हणून संतांनी सांगितलं तुम्ही गुरूंच्या ओढीमध्ये बसा, गुरूंच्या जवळ बसा. सगळ्या संतांनी देवाकडे काय मागितलं? सदा सत्संग लाभावा. सदा म्हणजे एक दिवस, महिन्यातून एक दिवस. सदा म्हणजे सतत. सदा सत्संग लाभावा, घडावी नित्य गुरुसेवा. नित्य म्हणजे नेहमी आम्हाला गुरुसेवा घडली पाहिजे. हीच एक सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे देवाकडे. त्यांनी काय बाकीचं मागितलं का देवाकडे? नाही, हेच मागितलं त्यांनी की आम्हाला गुरूंची सेवा. बघाय इथे आल्यानंतर तुम्हाला आता घर आठवतं? आठवतं नाही? खरं बोलते, घरी जाणार नाही आता? संपलं की जाईल म्हणते. महाराजांनी एका मुलाला विचारलं, आता एक तरुण मुलगा आला होता, त्याला महाराजांनी विचारलं, काय रे आवडलं तुला आमचं प्रवचन वगैरे? हो. मग काय आता लग्न करणार नाहीस? तर तो हसायला लागला, काय बोललाच नाही. तेव्हा महाराज म्हणाले, अरे सांग ना, मिळत नाही तोपर्यंत करणार नाही. याच्यात दोन्ही अर्थ निघतात की करणार पण आहे, पण मिळाली कुठे अजून? मिळत नाही तोपर्यंत करणार नाही आणि मिळाली की सोडणार नाही. म्हणजे संतांचं कसं असतं बघा, संत असे बरोबर फिरवतात एकेकाला. मठामध्ये आमच्याकडे एक मुलगी आली होती आणि महाराज संध्याकाळी अशी बाहेर बसलेले होते. महाराज जप करत होते. ती मुलगी समोरून आली, ते पॅन्ट घालून आली, लांब पॅन्ट. तर मी बघितलं, म्हटलं आता महाराज काहीतरी बोलणार हिला. महाराजांची माळ झाली, महाराजांनी खाली ठेवली माळ आणि ती नमस्कार केला महाराजांना. महाराज म्हणाले, काय आत्ता कशाला आलीस? नाही म्हणाले, दर्शन घ्यायला आली. सकाळी यायचं ना 5ला, आमचा मठ झाडून दिला असतंच. तर ती झाडू शोधायला लागली. आत्ता झाडते ना म्हणाले. अरे म्हणाले, गाढव बाई, तुझी पॅन्ट एवढी लांब आहे, झाडू कशाला पाहिजे? तीच झाडून. एका बारीक बारीक गोष्टींवरून तिला कळलं की महाराज आपल्याला का सकाळी 5ला बोलवत आहेत, सकाळी 5ला मठ झाडतात. असं तर महाराजांची जी अशी बोलायची स्टाईल होती. एक बाई महाराजांना नेहमी चिक्कू आणून द्यायची, चिक्कू, एवढा मोठा चिक्कू. तर महाराज म्हणाले, तू रोज मला चिक्कू आणून देतेस, तुला काय बाकीची फळं मिळत नाहीत? ती म्हणाली, तुम्हाला चिक्कू आवडतात म्हणून मी आणते. अरे गाढव बाई, मला डायबिटीस आहे आणि चिक्कू खायला सांगतेस? पण मला सांग, तू रोज मला चिक्कू आणते म्हणजे चिक्कूपणा करायला सांगते की चिक्कूपणा सोडायला सांगते? आता ती काय बोलणार महाराजांना? सोडायला सांगेल. त्यांच्याकडे चिक्कूपणा होता का? लाखो लोकांना जेवण घालत होते, मग चिक्कूपणा करायला सांगेल का करा म्हणून? म्हणजे काहीच बोलता आलं नाही. तिने दुसऱ्या दिवशी चिक्कू आणायचेच बंद केले. महाराज म्हणे, काय आता सगळे चिक्कू तूच खाते वाटतं घरी, आम्हाला काय आणतच नाही चिक्कू आता. म्हणजे संतांचं बघा, बोलण्या बोलण्यामधून कसं आपल्याला ते तिथल्या तिथे आनंदाचं वातावरण तयार करतात. म्हणून संत आनंदाचे स्थळ, संत सुखाचे केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत.
म्हणून असे जे काय सगळे संत या जगातले, म्हणून आजचा जो समाज आपला होता त्याचं नाव होतं संत स्तवन. वास्तविक रामदास स्वामींचे गुरु कोण? प्रभू श्रीराम. पण प्रभू श्रीरामांचा दासबोधामध्ये कुठे उल्लेख दिसतो तुम्हाला? नाही. त्यांचे गुरु तेच होते, पण त्यांनी गुरु मानले परमात्मा तत्वाला, की जे पूर्वी होतं, आत्ता आहे आणि नंतरही राहील. आणि त्या परमतत्वाला त्यांनी सद्गुरू म्हटलेलं आहे. आणि हे एक सद्गुरू म्हणजे ज्ञान देणारे सद्गुरू. आणि बाकीचे जगातले जे दुसरे इतर संत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी नमस्कार केलेला आहे. आता वंदीन संत सज्जन, असं त्यांनी आजच्या समाजाच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, की सगळ्यांना त्यांनी नमस्कार केलेला आहे. का तर या मार्गाकडे निघालेले सगळे संत एकाच मार्गाने निघालेले आहेत. मग ते मागे पुढे कसे असू दे, पण त्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे. म्हणून संत स्तवनामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ही जी परम दुर्लभ अशी वस्तू आहे ती संतांशिवाय तुम्हाला मिळणार नाही, पुस्तक वाचून मिळणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, प्रवचनाने लभ्य होणार नाही, वाचनाने होणार नाही, श्रवणाने होणार नाही, तर गुरूंच्या सहकडे गेल्याशिवाय मिळणार नाही, कळणार पण नाही. गुरुच ती तुम्हाला विद्या देऊ शकतात, ते सिक्रेट गुरुच सांगू शकतात. मग गुरु असं सिक्रेट तुम्हाला लगेच सांगतील का? आल्या सांगतील का? नाही. ते पण बघतील की सांगून याला काय उपयोग होण्यासारखा आहे का, आपण सांगितल्यावर याच्यावर काहीतरी उपयोग होईल का. मठात एक बाई आल्या होत्या आणि त्या टीचर होत्या, तर त्या रत्नागिरीहून आल्या होत्या आणि त्या आल्या रात्री 8च्या गाडीने. तर महाराजांना म्हणाले की मी तुमच्या दर्शनाला आले. महाराजांना वाटली मंत्र घ्यायला आली. महाराज म्हणाले काय मंत्र घेणार आहात का तुम्ही? नाही नाही नाही, मंत्र बिंत्र नको मला, मी मठ बघायला आलेली आहे. मी म्हटलं महाराजांना की इथे येणारे सगळेच काही अशा बुद्धीने येत नाहीत, बाकीचं काय काय बाहेरचं बघायची आम्हाला सवय झाली आहे. आमची दृष्टीच बाह्यकडे धावते, बाहेरचं बघण्यामध्ये धावते. आत कोण बघतंय? आत फक्त संत बघतात, बाकीची माणसं तर बाहेर धावतात. म्हणून माणसाला जर खरं पारखायचं असेल तर संतच पारखू शकतात, इतर माणसांचं काम नाही, कारण ते डायरेक्ट आत बघतात आपल्या. तसं संतांना काय अपेक्षित असतं की लवकरात लवकर यांनी आम्हाला जे ज्ञान मिळालं ते यांना मिळालं पाहिजे. आपण तरेलं नव्हे ते नवलं, पुढे उद्धरील सर्वांची. तो गौतम बुद्धांनी ते सगळं ज्ञान प्राप्त केलं, सगळ्या मोठ्या परीक्षा दिल्या, सगळ्यांकडून लोकांनी सुद्धा अनेक प्रकारे त्यांना नावं ठेवली. पण तुम्हाला माहिती आहे संतांना या मार्गातल्या सगळ्यांना लोक नावं ठेवतात, पण पहिलं नाव ठेवण्याचा प्रकार लोकांकडून यांना जास्त होतो, बाकीच्यांना कोण नाव ठेवतात, संतांना जास्त होतं. आणि त्यामुळे गौतम बुद्धांना सुद्धा ते एका ठिकाणी बसलेले असतात. एका व्यक्तीने खूप वेळा त्यांच्या अंगावर थुंकला, पण ते शांत होते. जेव्हा अनेकदा थुंकल्यावर ते म्हणाले काय मित्रा, अजून काय राहिलंय का तुझी इच्छा? काय राहिली असेल तर पूर्ण कर. आता याने 50 वेळा थुंकल्यावर काय हा कंटाळला ना, हे तसेच स्तब्ध बसलेले होते. नंतर त्यांनी ते जाऊन नदीमध्ये स्नान करून घेतलं आणि मग ते म्हणाले मी इतकी वेळा थुंकलो, तुम्हाला राग नाही आला का? तेव्हा ते म्हणाले की ते कालचा दिवस संपला, मी स्नान करून आलो, मी शुद्ध झालो. त्यालाच लाज वाटली. तसं संतांना सगळ्या जगाकडून चितू सहन करावी लागते. पण महाराजांचं वचन नेहमी महाराज सांगतात, लज्ज गेट्टेनू, नानू गेट्टेनू, कुल गेट्टेनू, छल गेट्टेनू, संगा निम्म मुठ्ठी भाव गेट्टेनू. लोक मला निर्लज्ज म्हणू लागले, लोक मला कुलहीन म्हणू लागले, लोक मला निर्लज्ज म्हणू लागले, पण हे गुरुदेवा तुझं कृपा छत्र माझ्या डोक्यावर असल्यामुळे मी या कोणालाही घाबरत नाही. ज्याला गुरुकृपा मिळालेली तो घाबरेल का कोणाला? त्याला काय करायचं बाकीच्यांची? त्याचा संबंध फक्त गुरूंची आहे.
गुरुंना तो सांभाळतो की यांची अवकृपा होणार नाही म्हणून तो सांभाळतो. आणि गुरूंची कृपा झाल्यामुळे त्याला मग ती एक गुरु शक्ती प्रदान करून टाकतात की अरे जग म्हणजे काय. जसं महाराज नेहमी सांगायचे इथे गौतम बुद्धांनी तुम्हाला सांगितलं की 5 गोष्टींचा विचार करू नका, मनातून काढून टाका. कुठल्या 5 गोष्टी? पहिली गोष्ट की माझ्याकडून हे काम होणार नाही. तुम्ही म्हणता ना असं एखादं काम सांगितलं, नाही ताई माझ्याकडून हे काम होणार नाही, झालं पहिल्याच फटक्यात सांगून टाकतात माझ्या. अरे पण प्रयत्न करशील का नाही, होणार की नाही याचा प्रयत्न करशील की नाही, त्याच्या आधीच माझ्याकडून हे काम होणार नाही. तर ते म्हणतात हे आधी डोक्यातून काढून टाका. दुसरं म्हणजे सांगतात मला वेळ नाही. गौतम बुद्धांचं उदाहरण आहे. दुसरं कारण सांगतात मला वेळ नाही. अरे वेळ नाही सांगतात सेवेला, मग तुम्ही त्या मृत्यूला आणि काळाला थांबवू शकता का? थांब, अर्धा तास मला अजून बोलायचं आहे, एवढी गडबड काय? थांबवू शकता का त्याला? त्याला थांबवू शकता नाही. मग इथे आम्हाला कसं थांबवता? म्हणजे मला वेळ नाही हे सुद्धा मूर्खपणाचं आहे. आणि तिसरं म्हणजे मला हे जमणार नाही. जमणार नाही म्हणजे मी हे करू शकत नाही. आणि इथे समर्थ काय म्हणतात? केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केलं तर सगळं होतं आणि मला येतच नाही, मी करणारच नाही, माझ्याकडे होणारच नाही असं म्हटल्यावर काय सांगणार? आणि इकडे समर्थ म्हणतात आधी कष्ट मग फळ. कष्टाची नाही ते निर्फळ. म्हणजे हे आधी डोक्यातून तुम्ही काढून टाका. चौथं म्हणजे लोक मला काय म्हणतील. मी जर हे करायला लागलो तर लोक मला काय म्हणतील हे पण डोक्यातून काढून टाका. कारण आपले महाराज सांगायचे, छान सांगायचे, म्हणायचे लोकांचं काय तुम्ही मनाला लावून घेता. लोक म्हणजे ओघ. आता आपल्याला एखादी ओघ झाली तर आपण का बघतो का मागे वळून पुन्हा पुन्हा त्याच्याकडे? नाही बघत ना. घाण पडलेली आहे त्याच्याकडे काय बघायचे? त्याप्रमाणे त्या माणसाला किंमत देऊन पुढे चला. त्या ओकाकडे कोण बघतं का? नाही. त्याला डोक्यात ठेवतो का? नाही. घाण पडलेली घाण बघत नाही. त्याप्रमाणे त्याला किंमत द्या आणि ते डोक्यातून काढून टाका. म्हणजे अशा प्रकारे ही जी 5 महत्वाची त्यांनी सांगितलं की हे आधी डोक्यात ठेवलेलं तुम्ही पहिलं आधी काढून टाका. आणि हे जर तुम्ही काढलं तर तुमच्याकडून काहीतरी कार्य होऊ शकेल. एका दिवशी ते जेवण करायला नाही आले तर हे लोक जेवण करताना मी कधी केलं नाही इतक्या लोकांचं, मला कसं जमेल? अरे घरात 25 वर्ष जेवण करताय तुम्ही आणि तुम्हाला 300 माणसांचं जेवण करायला येत नाही. आनंदाने केलं पाहिजे. मी करतो म्हणायला पाहिजे. अरे आम्हाला मागे लागायला लागतं. करा तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही. अरे काय मी म्हटलं वा बाजूला मी एकटी करते, माझ्या हाताखाली 4 मुलं द्या, मी तुम्हाला एवढं मोठं पातेलं जेवणाचं करून दाखवते. मला करायचंच आहे एक दिवस तुम्हाला जेवण, मी स्वतः करून देणार, पण माझ्या अंडर मुलांकडून करून घेणार. अरे येत नाही काय? होत नाही म्हणजे काय? या जगात काही कठीण नाही आहे. केलं की सगळं येतं. प्रयत्नांती परमेश्वर. पण या आमच्या भगिनी सांगतात आम्ही असं कधी केलंच नाही, एवढं आम्हाला अंदाजच नाही. अरे काय इतके वर्ष संसार करताय तुम्ही, त्या मी संसार केलाय तर मला येईल, पण मी केवढं धाडस दाखवते. असं तर त्यांना भीती वाटत असेल आतमध्ये की आपण केलं आणि काही चुकलं तर आई काहीतरी बोलतील, लोक काहीतरी बोलतील, काही लक्ष द्यायचं नाही कोणाकडे, कोण काय म्हणेल. नाही कोणी आलं तर आम्ही सांगितल्यावर लगेच पळत जायचं तिकडे. पण आता हे लोक ऐकायला लागलेत बरं का. तुम्ही बाकीच्या भगिनी घरी बसता, पण ही सगळी मंडळी आहेत ना, प्रफुल्ल आई वगैरे, हे सगळा ग्रुप त्यांचा येतो, भाजी कापतात, कांदा कापतात. असं का जेवण आपोआप होईल का? काहीतरी तुम्ही सगळ्यांनी मदत केल्यानंतरच होईल ना. आणि लवकर केलं तर लवकर तुम्हाला जेवण मिळेल. म्हणजे सगळं काम आहे आपण असं वाटून केलं आणि न घाबरता गेलं. आणि गौतम बुद्धांचा बोध लक्षात ठेवून या गोष्टी डोक्यातल्या आधी काढून टाका. आणि ते झाल्यानंतर मग हे डोक्यातून काढलं की तुम्ही पण निर्भय होऊन जाल.
म्हणून संतांचं काम काय? निर्भय करणे. म्हणून गौतम बुद्धांनी काय, आपल्या महाराजांनी काय, सगळ्यांना निर्भयतेचा संदेश दिलेला आहे. घाबरू नका, ती शक्ती सतत तुम्हाला सांभाळते आणि ती शक्तीची कृपा तुम्ही संपादन करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. राजा सद्गुण सिद्धरामेश महाराज की जय. राजा सद्गुण श्री भाऊसाहेब जय. राजा सद्गुण श्री काळसिद्धेश्वर महाराज.